स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आपण पाहुण्यांना सन्मानित करतोय। अतिथी देवो भव। सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आणि आता वळूयात आणखी एका महत्त्वाच्या मॅचच्या दिशेनं। राजा भरत 11 अक्षय पाटील अँड मयूर वडोलकर फेम टीम विरुद्ध मनीष पाटील फेम टीम श्लोक 11। टॉस जिंकलाय श्लोक 11 टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत। मॅचला आपण करतोय सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करीत आहोत बदल। यापुढचा आवाज असेल अजित पवार यांचा। चला श्लोक 11 संघाचे अतिरिक्त 12 खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये पाठवायची विनंती असेल। चला मॅच सुरू करायची आहे। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण ऐकतात पाहतात वडपे प्रीमियर लीग 2026चा हा रणसंग्राम। रात्रकालीन क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे। मॅच सुरू होती आहे। इथे पहिलाच बॉल बिहाइंड विकेट निघून जात असताना बॉलला स्टॉप केलं जरूर आणि त्यानंतर बॉलची फेकी एक सिंगल सुरुवात झाली आहे। अक्षयच्या माध्यमातून पावशिकता ती सुरुवात केली। एक सिंगल धाव फलकावरती त्याने जॉईन केली आहे। सुमित आहेत दुसऱ्या बाजूने वैभव बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिला बॉल कंप्लीट झाला आहे। ओमकार ग्रुप यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आपण बघू शकतात। आजचा दिवसामध्ये पावशिकता तो फायनलचा सामना आणि वडपे प्रीमियर लीग पर्व 3 मधील तो विजेता संघ देखील आपल्याला मिळणार आहे। त्यावेळेस पुन्हा एकदा फ्लाइंग स्लिपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु खेळाडू थोडेसे पाठी होते आणि त्याचमुळे कॅच कंप्लीट करणं ते आवाक्याच्या बाहेर राहिलंय। पुढे येत असताना जर पाहिलं तर एका टप्प्याच्या अखेरीस बॉलला उचललंय आणि त्यानंतर बॉलची फेकी केली एक सिंगल फलकावरती वेगाने कंप्लीट। अक्षय कालच्या दिवसामध्ये देखील भरत राजा 11 संघाच्या माध्यमातून खूप चांगला खेळ त्यांनी केलाय। अक्षय पाटील अँड मयूर वडोलकर यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय। इथे पुन्हा चांगला फटका, परंतु कॅच कंप्लीट केली जाईल। विकेट क्रमांक 1 अंपायर सिग्नल, बॅटर आउट गॉन। तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि टोटल फलकावरती स्कोरबोर्डला बघू शकतात 2 आकड्यावरती बॅक टू बॅक 2 सिंगल आला। त्याच्यानंतर विकेट आली। अक्षय या खेळाडूला बाद व्हावं लागलं आणि त्याच्या जागेवरती एका विकेटची पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी दुसऱ्या विकेटसाठी आय थिंक पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी यश आले। पहिलाच विकेट इथे बाद होत असताना बघू शकतात वैभव गोलंदाजी करतात। मेंढेटी पॉवर प्लेचं षटक आहे, पहिलं षटक P1 आणि या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी बघू शकतात। श्लोक 11 संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रांगोली सजवली आहे इनफिल्डच्या आतमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीचं शैली आणि त्या संधीचं सोनं आता करावं लागेल। एक सिंगल धाव फलकावरती जॉईन होती आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती जोडत असताना बघू शकतात स्कोरबोर्डला 3 आकड्यावरती वैभव सध्याच्या घडीला जबरदस्त गोलंदाजी करतात। आतापर्यंत त्यांनी 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट केला आणि त्यामध्ये 3 धावा 1 विकेट देखील मिळवून दिली आपल्या संघासाठी। श्लोक 11 संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात आणि जबरदस्त कामगिरी आपण पाहत आहात। आजच्या दिवसामध्ये प्रत्येक गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये बखूबी कामगिरी केली आहे। प्रत्येक मॅच जर पाहिल्या तर त्या मॅचमध्ये धावा देखील बनतात, काही मॅच लो स्कोरिंग होतात आणि प्रत्येक मॅच ही निर्णायक आणि अंतिमच्या क्षणाला जात असताना आपण जरूर पाहू शकलात। मागील मॅच देखील त्याच्या अगोदरची मॅच देखील रंगतदार स्थितीमध्ये रोमांचक मूडमध्ये बघायला मिळाली। वाढबा बाटणं उंची जास्त होती,
पाठी लेंथवरती खांद्याचा जोर जास्त होता आणि त्याचमुळे सरळ बॉल विकेट किपरला देखील बीट करून निघून जात असताना जर पाहिलं तर शॉर्ट पाईन लेगचे खेळाडू पुढे आले, बॉलला स्टॉप केलं आहे आणि त्यानंतर षटकाची समाप्ती झाली आहे. अंपायर सिग्नल, एक षटक कंप्लीट झालं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती 4 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. सुंदर गोलंदाजी बघू शकतात. भरपूर चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये वैभवने केलाय. सुरुवात सिंगल धावेने बॅटरने केली होती, परंतु त्यानंतर वर्चस्व ते वैभवचं राहिलं मागील षटकामध्ये आणि त्याच कारणामुळे विकेट प्लस एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये एक सफल षटक कंप्लीट होत असताना बघू शकतात. यश सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बॅटर स्ट्रगलमध्ये आहेत, हरकत करतायत आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर त्याचं बेनिफिट स्लोक 11 संघाला मिळतं आहे. कारण गोलंदाजी करत असताना दबदबा निर्माण केला वैभवने, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला विजय इथनं संपादित करणं ते खूप महत्त्वाचं आहे. स्मिथ वडपेवाला संघ आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रियांश 11 संघ सध्या वडपे प्रीमियर लीगमध्ये आपला दबदबा आणि आपल्या संघाचं वर्चस्व गाजवतोय या स्पर्धेमध्ये. भन्नाट वेगाचा बॉल होता, परंतु तेवढंसं कनेक्शन प्रॉपरली नाही आणि त्याचमुळे विसावला बॉल हातामध्ये जाऊन कॅच कंप्लीट, विकेट. ज्ञानेश्वरजी पाटील आणि गौरवजी शेलार यांच्या माध्यमातून पाहू शकतात की पारितोषिक जोडलं गेलं. अर्थातच 4,265 रुपयाचा, अर्थातच 4265 हा त्यांचा लकी क्रमांक बहुतेक असावा. आणि समोरच्या बाजूने जे निलगिरीचं झाड आहे त्या झाडावरती चेंडू जर आदळला तर तब्बली 4,265 रुपयांचं पारितोषिक त्या खेळाडूला इथे वितरित केलं जाईल. ज्ञानेश्वर पाटील आणि गौरव शेलार यांच्या माध्यमातून पारितोषिक जोडलं गेलं. नामी संधी आहे खेळाडूंना आणि वडपे प्रीमियर लीग 2026मध्ये प्रचंड पारितोषिकं लावली गेलीत आणि खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्यामध्ये एक नवी उर्मी आणि उत्साह निर्माण करण्याचं काम ते डेफिनेटली केलं जातं आहे. जाऊयात मागच्या दिशेनं राहुल बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती आपलं वर्चस्व दाखवत आहेत, गतीचा सौदा करतायत मैदानाच्या आतमध्ये. व आपटून टाकला बॉल, परंतु गती देखील कमी केली होती, लेंथ देखील पाठी होती थोडी आणि त्याचमुळे यश आलं. एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकतात. संघाची टोटल आता 5 आकडावरती. कमी गतीच्या मॅचेस आणि कमी गतीचे धावसंख्या देखील फलकावरती बघू शकतात. बॅटर थोडेसे नर्वस करतायत भरत राजा या संघाला मैदानाच्या आतमध्ये. राजा भरत 11 संघ मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. अक्षय पाटील आणि मयूर वडोलकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि दुसऱ्या बाजूने श्लोक 11 संघ, ज्या संघाच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी जरूर झाली आहे. मनीष पाटील यांचा हा संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला वडपे प्रीमियर लीग 2026मध्ये. सध्या भरत राजा 11 संघाची धावसंख्या फलकावरती स्कोरबोर्डला 5 पाहत आहेत. 2 विकेट त्यांच्या माध्यमातून लॉस झालेत, परंतु यश आणि संदीपला चांगली पद्धतीची पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्यावेळी एका बॅटर्सच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड होती आहे त्यावेळी एक मोठी धावसंख्या देखील बनत असताना आपण डेफिनेटली जरूर कित्येक वेळा पाहिलं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. चला, प्रत्येक मॅचसाठी विशिष्ट अवधी असेल आणि त्या अवधीमध्ये मॅच आपल्याला कंप्लीट करायची विनंती असेल संपूर्ण खेळाडूंना की आपण वेळ वाचवायचा आहे. कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला एकंदरीत 13 ते 14 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि त्यासाठी आपण वेळ वाचवायचा. व समोर टाकलाय, आउटसाइड ऑफस्टिक होता आणि त्याचमुळे पंचांनी या बॉलला दंडित केलंय. सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलेत वाईटचे. जबरदस्त बॉल होता, परंतु लेंथमध्ये थोडीशी बिघाड झाली आहे आणि त्याचमुळे आउटसाइड ऑफ स्टॉप. प्रचंड वेगाचा बॉल, गती आहे या गोलंदाजाकडे. राहुल सध्या गोलंदाजी करतोय. 2 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला आहे. धावा देखील फलकावरती. इथे देखील प्रचंड वेगाचा बॉल, अपील केली आहे आऊट आणि त्याचमुळे लगेचच पंच देत आहेत या बॉलवरती. आऊट, विकेट.
राहुल जबरदस्त गोलंदाजी करतोय. गतीवर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कसा पद्धतीने करावी त्याचं जिथं जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सोचून आणि समजून गोलंदाजी करतात. चांगले चेंडू टाकले जातात जरूर तिकडे. राहुल आलेत पुन्हा एकदा. धावसंख्या फलकावरती 6 ही स्कोरबोर्डला बघू शकतात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि त्यामधील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट केला आहे. निम्मा चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर इंटर झालेत. ज्या मयूरच्या माध्यमातून पाहू शकतात कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ तो राहिला आहे. अल्टी पलटी फटका फसलाय परंतु खेळाडू पोचणं थोडंसं कठीण होतं आणि त्यांना बीट करत असताना बॉल चाललाय सरळ थर्ड मॅचच्या रिझनमध्ये. खेळाडू पोचले जरूर. बॉलला रिटर्न करतायत. 2 धावा फलकावरती भन्नाट वेगाने कंप्लीट झाल्यात आणि त्याचमुळे धावसंख्या आता 2 ने वाढतायत फलकावरती 8 आकड्यावरती. राहुलच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. षटकाचा विचार करायचा केला तर सुरुवातच विकेटने केली आहे. देन एक सिंगल देन वाईट बॉल जरूर आला आहे आणि त्यानंतर पुन्हा आपलं वर्चस्व गाजवत असताना विकेट इथे मिळवून दिली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 धावा. 8 धावा फलकावरती जोडल्यात. राहुल पुन्हा एकदा सज्ज आहेत. समोरच्या बाजूने फेकून दिला बॉल सरळ लॉंगॉनच्या रिझनमध्ये. खेळाडू उपस्थित आहेत. बॉलला रिटर्न करतात. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट होत असताना आपण बघू शकतात आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती स्कोरबोर्डला 9. सध्याच्या घडीला जर पाहिले तर मंदगतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मिळतंय. कासव छाप गतीने धावसंख्या फलकावरती डेफिनेटली उभी होत असताना आपण पाहत आहात. सिंगल डबल एकेरी दुहेरी धावा जोडल्या जात आहेत परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठे फटके खेळणे देखील तितकंच जरुरी आणि गरजेचं आहे आणि ते करावं लागेल या मॅचमध्ये. डान्सिंग डाऊन ट्रॅकने बॉल चालला मिड विकेटला. खेळाडू पोचतात आणि त्याच्यानंतर त्याची फेकी अचूकरित्या बॉल कलेक्ट. एकच धाव. स्कोरबोर्डला जर पाहिलं तर दुहेरी आकड्यावरती धावा पोचला 10. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि परिस्थिती विकेटच्या फलकावरती बोर्डला जर पाहिली तर 10 वरती 3. नर्वस बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. बॅटिंग करणारी टीम राजा भरत 11 संघाच्या माध्यमातून आपण बघू शकतात कारण ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे 2 बॅटर दाखल झाले होते. त्यांच्या माध्यमातून देखील धावा तेवढ्याशा प्रॉपरली बनल्या नाही आहे. ते देखील अनसक्सेसफुल ठरत असताना आपण बघू शकतात. त्याच्यानंतर देखील दुसरे बॅटर आलेत आणि एकंदरीत वैभव आणि राहुलची तारीफ करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये वैभवने 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवून दिली. त्यानंतर राहुल आले. राहुलच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी झाली आहे. 6 रन्स आणि 2 विकेट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेनं. VPL 2026 रणसंग्राम आपण बघू शकतात आणि किरण बॉलिंग मार्कवरती सज्ज झाले. षटक क्रमांक 3 आहे आणि त्याचं वैयक्तिक पहिलं असेल आणि या षटकामध्ये कशा पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाईल. भरपूर चांगली गोलंदाजी स्लोक 11 संघाची गोलंदाज करतात. 5.00च्या ॲव्हरेजने सध्या धावा बनवल्यात आणि हा ॲव्हरेज थोडासा वाढवावा लागेल या मॅचमध्ये आणि त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. राऊंड विकेटे गोलंदाजी करतात. समोर चेंडू मारला आहे आणि त्याच्यानंतर खेळाडू काऊ कॉर्नरच्या रिझनमधून पुढे पोचलेत. बॉलला जज करतात आणि फील्ड करत असताना रिटर्न करतात. एकच धाव. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची टोटल आता एका नेल्सन धावसंख्येवरती पोचली आहे. 11 धावा फलकावरती त्या बघायला मिळतात. धावसंख्या जरूर थोडीशी नेगेटिव्ह वाटते परंतु इथनं धावा देखील बनवाव्या लागतील आणि या मॅचमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावे लागेल. एक चांगली टोटल फलकावरती बी करावी लागेल आणि त्याच इंटेन्शनने माइंडमध्ये केलं होतं फिक्स आणि ठोकलाय कडक 6 सिक्सर. सुपर पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. पुढे गेले शफल झाले आणि आपला बॅटच्या राडारमध्ये चेंडू मिडल ऑफ दी बॅट केलाय आणि त्यानंतर थेट पाठवून दिले त्याला सरळ मिड विकेटच्या पलीकडे. सरळ सीमा पार सिक्सर येतोय आणि 6 धाब्याच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धाबा पाहतायत. 17 आकड्यावरती जोडल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्यावत होत असताना जबरदस्त बॅटिंग केली जाते आणि नितांत गरज होती. चला नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये आफ्टर 2 षटकांच्या नंतर आपण आपले कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. केवळ कुमार संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने कृष्णा 11 जानी स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन लगेचच पोचायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंप्लीट करतोय. मध्यांतराच्या ब्रेकमध्ये आपण तो टॉस कंप्लीट करणार आहोत.
वाडबा बाटनं पुन्हा एकदा खेळायचा होता. मनसुबे होते की याही बॉलवरती मोठा स्ट्रोक येणार, परंतु गोलंदाजाने आपली चाणक्य बुद्धी वापरली आणि त्याचमुळे लेन पाठी देत असताना गती कमी केली आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तुमच्याकडे अचूक टप्पा आणि त्यानंतर तुमच्याकडे गती कमी करण्याची क्षमता, त्याच्यानंतर भेदकता, अचूकता या सर्व काही गोष्टी असतील तर यस डेफिनेटली तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती बॅटरला नाचवू शकता. आणि त्याचमुळे हा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतेय. आता इकडे अतिरिक्त बाउन्स थोडासा जास्त दिला आहे आणि कमरेच्या वरून बॉल काढत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून गेलाय. डॉट बॉल बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल बघायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. किरणने सुरुवात केली होती एका धावेने, त्यानंतर त्याच्यावरती आक्रमण सिक्सर आणि त्यानंतर त्याचं वर्चस्व. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि संघाची टोटल आता फलकावरती स्कोरबोर्डला 17 पाहतायत. सुपर्ब कामगिरी करतायत बॅटर. हो, इथे आपटून टाकलेला बॉल होता, खराब चेंडू होता, परंतु त्याचा मोबदला घेता आला नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आता इकडे जर पाहिलं तर डिस्क्वर लेग आणि लॉंग लेग आणि फाईन लेगचे क्षेत्र खाली होतं आणि त्या क्षेत्रामध्ये जरूर चेंडू आला होता. ज्या पद्धतीची फील्ड सजावट आहे त्या पद्धतीचा चेंडू नव्हता जरूर, परंतु बॅटरला हा फटका परावर्तित करता आला नाहीये. डॉट बॉल आलाय, तिसरा बॉल लगातार. हो, पुन्हा एकदा आपटून टाकलेला बॉल. याही बॉलवरती जर पाहिलं तर अंपायर सिग्नल डॉट बॉल येतोय. नाकावरती फुंकर आणि कानामध्ये सिट्टी वाजवत बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि षटकाच्या समाप्तीच्या अखेरीस धावसंख्या स्कोरबोर्डला 17-3. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे. 3 षटकाचा खेळ तो कंप्लीट झालाय. नर्वस करतात बॅटर. ज्या पद्धतीची बॅटिंग व्हायला पाहिजे त्या पद्धतीची बॅटिंग होत नाही आणि त्याचं मुख्य कारण गोलंदाजी अटॅक स्लो 11 संघाचा तो दर्जेदार पद्धतीचा आपण बघू शकतात. वैभवचं षटक ते राहिलं, तासामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आणि मेडेटिव्ह पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामध्ये 4 धावा 1 विकेट. राहुल आले, राहुलने देखील 6 धावा 2 विकेट. त्यानंतर किरणच्या माध्यमातून 7 धावा आणि विकेट नाही, विकेटलेस राहिले आणि इकॉनॉमिकल षटक होतं. अक्षयजी गायकवाड यांच्या माध्यमातून पाहू शकतात पारितोषिक लागलं गेलं. अर्थातच स्लॉक षटकामध्ये प्रणीत आलेत आणि या प्रणीतसाठी पारितोषिक लागलंय. 3 विकेटसाठी तब्बली 2000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. हो, इथे पुन्हा एकदा बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि ऑर्गनाइज टीमच्या वतीनं पाहू शकतात की विनंती असेल जे कोणी मान्यवर इथे पारितोषिक लावतात, आपण प्रथमतः जर पाहिलं तर कॅश प्राइज जमा करायचं आणि त्यानंतर आपली अनाउन्समेंट केली जाईल अशी देखील विनंती घ्यायची आहे. प्रणीत पुन्हा एकदा सज्ज आहेत. वाडबा बाटनं पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, त्याच्यानंतर आडबा बाटनं बॉलला पुल करायचा प्रयत्न होता, परंतु तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन नव्हतं तिकडे आणि त्याच कारणामुळे एक सिंगल आणि त्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती स्कोरबोर्डला 18 पाहत आहेत. आणि सध्या जर पाहिली तर कमी धावसंख्या फलकावरती आय थिंक आपल्याला बघायला मिळेल का या मॅचमध्ये, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी स्लो 11 संघाने केली आहे, दर्जेदार गोलंदाजी, चांगली कामगिरी केली, विकेटचा अभ्यास तो भरपूर आहे या मॅचमध्ये. ओ समोर जाऊन पुन्हा एकदा समोरच्या बॉलवरती आक्रमण केलं आहे. एका टप्प्याच्या अखेरीस बॉलला फील्ड केले जात आहेत. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू पुढे सरसावले गेले आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 2 धावेचा कॉल दिला होता. मनसुबे होते की 2 धावा पळून पूर्ण करू आणि ती कंप्लीट देखील झाली आहेत. 2 धावेच्या मदतीने 3 चेंडूचा खेळ समाप्तीच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 2020 आकडावरती आपण स्कोरबोर्डला पाहत आहात. ही चांगली लढत, रात्रकालीन क्रिकेट प्रकाश झोताती स्पर्धा आणि प्रकाश झोताती स्पर्धा ज्यावेळी खेळते त्यावेळीच बॅटरला बेनिफिट थोडंसं कमी असतं, गोलंदाजांना मदत मिळत असते या फलकावरती. ओ, इथे कट केला आहे, नजाकत दाखवली आहे, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु फेकी थोडीशी स्वैर आणि खराब होती आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धाव फलकावरती ती कंप्लीट होत असताना फलकावरती स्कोरबोर्डला 21 धावा जोडल्यात. सिंगल डबल धावा जास्तीच्या प्रमाणात इथे अंकित होत आहेत आणि त्याचं मुख्य कारण आहे की फील्डच्या अनुसूर गोलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीची फील्ड सजावट केली जाते त्याच पद्धतीचे चेंडू टाकले जातात, परंतु काही चेंडू खराब देखील सर इथे आपण पाहू शकलात, परंतु त्याच्यावरती बॅटर अनसक्सेसफुल झालेत. पुन्हा एकदा प्रचंड वेगाचा बॉल आउटसाईड ऑफस्टिक टाकला आणि त्याचमुळे भन्नाट वेगाने सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला बॉल. डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय.
4 धावा खर्च केल्यात. विकेटलेस इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रत्येक गोलंदाजाने केली आहे. वैभव, राहुल, किरण आणि प्रणित काबिले तारीफ गोलंदाजी पाहायला भीती आहे. हो, इथे पायातला बॉल होता, लाऊडली अपील, परंतु त्या अपीलवरती त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की सिग्नल नाही आहेत, कारण विश्वास थोडासा कमी होता आणि त्याचमुळे जर पाहिले तर अपील फेटाळून लावली आहे तिकडे पंचाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाला आणि पूर्वार्धाचा खेळ अर्थातच पहिले सत्र इथे कंप्लीट होत असताना बघू शकतात. संघाची टोटल फलकावरती जोडली गेली अर्थातच 23 आकडावरती आणि टार्गेट सेट केलं आहे तिथे 24 धावांचं. तर लगेचच नेक्स्ट मॅच आपण टॉस इथे कंप्लीट करतोय. या दोन्ही संघाचे कॅप्टन केबल कुमार संघाचे कॅप्टन आणि कृष्णा 11 जानी स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन. आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे आणि आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. सर, या बोथ टीम कॅप्टन. सन्माननीय आदरणीय श्रीधरजी भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस कंप्लीट करतो. तर या आपण टॉस बॉक्समध्ये आपलं देखील स्वागत आहे. कृष्णा 11 संघाचे कॅप्टन इथे जोडले गेलेत आणि त्यांच्याच समवेत खेळण्यासाठी उपस्थितीत आहेत. अर्थातच केवल कुमार संघ वडपे गावातील ही स्पर्धा आपण बघू शकतात आणि मान्यवराच्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करतोय. पुढील मॅचचा वडपे प्रीमियर लीग आणि पवनपुत्र वडपे असे नाण्याच्या 2 बाजू असतील. मान्यवरांचं देखील स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये आणि केबल कुमार संघाचे कॅप्टन कॉल देतील. पवनपुत्र असा कॉल तिथे दिला गेला आणि वडपे प्रीमियर लीग 2026 असा कॉल आलाय. शुभेच्छा द्यायचे दोन्ही संघाचे कॅप्टनला आणि आपण देखील मानानं व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. टॉस जिंकलेत अर्थातच कृष्णा 11 संघाचे कॅप्टन आणि टॉस जिंकत असताना निर्णय तो का असेल? बॉलिंग. एकंदरीत एक चांगली स्पर्धा आणि रात्रकालीन स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेबद्दल आणि काय 2 शब्द तुझ्या माध्यमातून? नक्कीच बोलायला बघत नाहीत, परंतु आपण जाऊयात पुन्हा एकदा नवीन मॅचच्या दिशेने. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. खूप चांगल्या पद्धतीने खेळ दाखवा आणि आपल्या गावाचं आणि प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करा. कृष्णा 11 चायनी स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेत आणि टॉस जिंकत असताना निर्णय घेतला अर्थातच गोलंदाजी करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अर्थातच केबल कुमार संघाला. आणि नवीन मॅच नक्कीच सुरुवात होईल, परंतु दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये जोडली जातील. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच सिद्दीकजी बाबे सर, ओव्हर टू यू. धन्यवाद अजीत पवार जी, धन्यवाद सर अजय घरात. लक्ष्य 24 का है और मुकाबला इस वक्त चल रहा है. श्लोक 11 बनाम भरत राजा 11. श्लोक 11 के ओनर है मनीष पाटिल जी, बहुत ही चर्चित. श्लोक 11 के ओनर मनीष पाटिल हैं, जबकि राजा भरत 11 के ओनर है अक्षय पाटिल और अक्षय भरत पाटिल और मयूर वडोलकर. बहुत ही लो स्कोरिंग मुकाबला है और क्या बॉलिंग की थी श्लोक 11 ने. गेंदबाजी का हर श्लोक बल्लेबाजों को सिखा दिया. देखना है कि गेंदबाजी के लिए मोर्चे पे किसको लगाया जाता है. दोनों ओपनर बीच मैदान पे आकेश और राहुल
गेंदबाजी के लिए आए मयूर वडोलकर, मयूर भुईर आए। फील्ड की जमावट पे एक नज़र डालते हैं। एक खिलाड़ी फ्लाई स्लिप पे, कवर पॉइंट है, कवर है, मिड ऑफ थोड़ा स्ट्रैटेज। पहली गेंद बैकफुट पे गए, पंच करना चाहते थे, अंदरूनी सिरा लेकर गेंद विकेट कीपर के पास। दोस्तों आप देख रहे हैं वडपे प्रीमियर लीग रजनी क्रिकेट का अद्भुत मेला। इस मर्तबा गेंद को स्विंग किया ऑन साइड में, दूर से खिलाड़ी झपटे, कमाल की फील्डिंग, सिर्फ एक रन। कमाल का फील्ड किया वहां पे अक्षय भरत पाटिल ने। अक्षय भरत पाटिल मजबूत काटी के खिलाड़ी हैं, विकेट कीपर हैं, फिलहाल टीम के ओनर भी हैं, जबकि मनीष पाटिल टीम के ओनर डगआउट में। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, सॉफ्ट डिसमिसल, लीडिंग एज। खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर में, बल्ला थोड़ा घुमा, गेंद कवर पॉइंट पे, और ये लगता हुआ पहला झटका। क्या बात है, मनीष पाटिल ने अपने हाथों में गट्टी लेके बैठे हैं। स्लोक 11 अगर ये मैच जीतती है तो तुरंत ही धाबे पर जबरदस्त पार्टी। लेकिन पार्टी ज्वाइन करने के लिए नए बैटर मैदान में आए। प्रणीत, बॉलिंग बहुत जबरदस्त रही थी स्लोक 11 की, जवाब देना होगा भरत राजा 11 को। अच्छी गेंद, बाहर खींचा था बल्लेबाज को, अच्छी बॉलिंग कर रहे हैं, पॉजिटिव बॉलिंग मयूर भुईर की। वटपे वालों की ये सुहानी रात है, कौन बनेगा विजेता। मेरे साथ अजय गरज सर हैं और अजीत पवार जी, वॉइस ऑफ वजेश्वरी के नाम से जाने जाते हैं। सुभाष धुमाल, सुपर हिट। फिर अच्छी गेंद, पाँव नहीं चल रहे, क्रीज बॉक्स से ही खेल रहे हैं। मोबाइल में जहां नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। लैक ऑफ फुटवर्क करा था, हालांकि गेंद के ऊपर जाकर शॉट को नहीं खेला था। एक एक रन बनाना अब थोड़ा चैलेंजिंग हो गया है, और बहुत पॉजिटिव रिप्लाई। हमारे बीच बहुत ही मशहूर सामाजिक कार्यकर्ता दिलीप जादव साहब का आगमन हुआ है, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। बहुत खूबसूरती के साथ फ्लिक वर्क कर दिया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, डीप स्क्वायर लेग पर। इस बीच बल्लेबाजों ने भागकर 3 रन लिए। एलिगेंट शॉट इंडीड, इंटरेस्टिंग टू सी इन अ replay. Have a look at that. Superbly played in style of Mohammad Azharuddin. Flick worked away on the onside. एक ओवर की समाप्ति, रन बने 4, मुकाबला बराबरी पे, 3 में 20 चाहिए। अजय सर, ऐसा है कि लो स्कोरिंग मैच अगर ना कट टू कट गए तो सनसनी फैल जाती है, रोंगटे खड़े हो जाते हैं, लोग खड़े हो जाते हैं। क्रिकेट है, इसमें चीज़ें बदलने में समय नहीं लगता है। ओमकार ग्रुप की ये पेशकश है, प्रेजेंट बाय ओमकार ग्रुप, वडपे प्रीमियर लीग। इस ग्राउंड का लुकआउट बहुत खूबसूरत है, बिल्कुल कुदरती मनाजिर से घिरा हुआ ग्राउंड है। हमारे दाईं और पहाड़ियाँ हैं, चारों तरफ दरख्तों के झुंड हैं, सामने ढाबों की कतार है, और हमारे बिल्कुल सामने समृद्धि एक्सप्रेस की शुरुआत है।
इस मरतबा बल्ले के अंदर लगी, बढ़िया कलेक्शन टीम विकेटों के पीछे अक्षय पाटिल का। वो यूटी आउट। फिर से हम रिप्ले में देखेंगे क्या कुछ हुआ था। ऐसा लगता है कि अक्षय पाटिल ने बचपन में गोटियां बहुत खेली है। ये देखिए, ठीक निशाना लगता हुआ। ऐसा लग रहा है कि मनीष पाटिल फेम टीम है, अक्षय भरत पाटिल फेम टीम है, और एक मैदान के अंदर है तो एक डगआउट में है। इस तरह के टोटल कभी कभी धोखा भी दे जाते हैं आपको। संदीप इस मरतबा सामने खेलना चाहते थे, मोटा सिरा लेकर गेंद फ्लाई स्लिप में पहुंची और थ्रो, रन नहीं लिया है। हमेशा कहा जाता है, सुनील गावस्कर का कहना है कि नेवर टेक अ रन ऑन मिसफील्ड। संदीप भंवर क्या अपनी टीम को भंवर में डालेंगे या भंवर से निकालेंगे? भंवर कहते तूफान को। जीवन भोयर बहुत खुश है, कल उन्होंने ट्रिपल हैट्रिक लिया है। पांच रन इस मरतबा स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, फील्डर भी है, लेकिन छूट गया कैच, टूट गया सपना। अक्षय पाटिल कितने नाराज है वहां पर, जिस तरह ये शॉट कैच छूटा है। ये मैच भी ना लगता है आखिर में जाएगा, जिस तरह बल्लेबाज भी अपना कारनामा अंजाम दे रहे हैं। दोनों तरफ की अब तक की बैटिंग को हम देखें तो 10 नंबर की तरह फ्लॉप शो। ऊपर लगी है, गेंद के नीचे खिलाड़ी, अब की बार गलती नहीं और विकेट नंबर 3 गिरता हुआ। लोग 11 के मनीष पाटिल ने मैच जीतने के बाद दावत दी है, लेकिन ये अभी जो भूखे लग रहे हैं बल्लेबाज, इनका क्या, जिस तरह विकेट दे रहे हैं। 7 रन 3 विकेट, क्रिकेट है। नए बैटर वैभव बल्लेबाजी को आए हैं गर्म पानी में। 24 का लक्ष्य भी लग रहा है कि बहुत बड़ा है। वो नंबर 2 चल रहा है, संदीप भंवर सामने वालों को भंवर में डालते हुए। हालांकि ये तीसरा मैच है स्लोक 11 का, एक जीता एक हारा है। ये मैच उनके लिए डू और डाई है, जबकि भरत राजा 11 का भी मेरे ख्याल से ये आखिरी मैच है, एक ही जीता है। बैकफुट पे गए, कट किया, पॉइंट पे फील्डर, 1 रन। देखिए शुभा धुमाल, अगर हम देखें तो 2 मैच में एक जीता एक हारा है श्लोक ने, और ये आखिरी मैच है राजा भरत 11 का, चौथा। 1 जीता है और 2 हारे। कभी ये वो मैच जीत गए ना तो हम तो डूबे सनम, तुमको भी ले डूबेंगे।
ब- राजा भरत एलेवन ने मैच जीतता है तो भरत पाटिल की तरफ से इक्विटा ट्रिप। इस मर्तबा स्लाइस की हवा में, खराब फील्डिंग, मौका भी दिया, चौका भी दिया। और इतने कट टू कट लो स्कोरिंग मैच में इस तरह आप चौका देंगे तो पैर पे कुल्हाड़ी नहीं, कुल्हाड़ी पे पैर मारेंगे। हालांकि स्ट्रोक को चेक किया था, पूरी ताकत से शॉट नहीं खेला था, स्लाइस के अंदाज में खेला था। हालांकि पॉइंट पे खिलाड़ी था डीप में। चौका आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 12। 2 ओवर हो चुके, 12 गेंदे, 12 रन हुए और 12 गेंदों में 12 चाहिए। मैच के तो 12 बजते दिख रहे हैं। ड्रिंक्स ब्रेक मैदान में चलता हुआ। मैच नंबर 5 है और कुल मिलाकर आज 13 मैचेस, उसमें भी पॉइंट टेबल बराबर हुआ तो फिर क्या। एक बार टैली करेंगे हम पॉइंट टेबल की। ग्रुप ए, स्मिथ वड़पे वाले 3 खेले, तीनों जीते, हरी झंडी दिख रही है। मोरिया इंटरप्राइजेस 3 खेले, तीनों हारे। गेंदबाजी में यश, पहली गेंद सीरा लेकर गई, बढ़िया फील्डिंग, रन नहीं बना। ओवी इंटरप्राइजेस 3 खेले, 2 जीते, 1 हारा है। राजा भरत एलेवन चौथा मैच खेल रही है, 2 हारे, 1 जीता है। श्लोक तीसरा मैच के लिए 1 जीता है, 1 हारा है। ये ग्रुप ए की पोजीशन है। यश की गेंद बढ़िया ऑन ड्राइव, ऑफ वाली पे लेकर थोड़ी चूक और 2 रन पूरे। ग्रुप बी की बात करें, क्रिशा इंटरप्राइजेस 3 खेले, 2 जीते, 1 हारा है। डोंगरे ब्रदर्स 3 खेले, 2 जीते, 1 हारा है। प्रियांश 11 3 खेले, 3 जीते हैं। कृष्णा 11, जानी स्पोर्ट 3 खेले, तीनों में जान निकल गई। स्विंग करना चाहते थे, रन पूरा। केवल कुमार 2 खेले, 2 हारे। ग्रुप बी में उथल पथल है। स्कोर इस वक्त आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है। आप जाकर मनीष पाटिल थोड़ा इत्मीनान महसूस करते हुए एम्प्लॉय तरीके से खेला है। फील्डर नीचे नहीं पहुंच पाए हैं, घूम रहे हैं। ये कैच पकड़ा जा रहा था या तारे देखे जा रहे थे? 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन। अच्छी गेंद, अटपटे अंदाज से पुश किया, लगभग शॉर्ट मिड विकेट पर, और तीसरे अंपायर की मदद। अक्षय पाटिल अपना 100% दे रहे हैं। नॉट आउट। एक अक्षय भरत पाटिल मैदान में है, लेकिन एक अक्षय पाटिल इंजर्ड है, नहीं खेले।
अभी भी 2 रन पूरे हुए हैं, कुल मिलाकर 19। 5 रन चाहिए 7 गेंदों पर। पांच रन चाहिए। देखना है बल्लेबाज मनीष पाटिल फैम टीम श्लोक 11 के बैटर क्या करते। पटकी भी गेंद, बाउंसर। छह में कितने चाहिए? 5 चाहिए। यही तो क्रिकेट है। लग रहा था कि मैच पावर प्ले में खत्म होगा, लेकिन कच्ची गोलियां नहीं खाई है भरत राजा 11 ने। वाह, ये डेरिंगबाज वाली बात है। देखिए, 2 गेंदबाज जीत कर रहे थे, दोनों को बाहर किया, तीसरे के हाथ में गेंद दी। अब ये हीरो बनता ही या नहीं? 6 में 5। गेंदबाजी किसके पास? सुमित। अगर मैच जिताते तो हम कहेंगे पहली गेंद बैकफुट पे गए, कट किया है, गेंद कवर पॉइंट पर, 4 रन। क्या करे सुमित, मीत ना मिला रे मन का। एक बात है कि कम से कम अक्षय पाटिल को चाहिए था कि 40 के करीब पहुंचा जाता। कंट्रोल पुल, और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है टीम श्लोक 11 ने। कॉन्ग्रेचुलेशन मनीष पाटिल एंड हार्ड लक अक्षय भरत पाटिल, हार्ड लक भरत राजा 11, हार्ड लक। व्यासपीठावर ग्रामसेवक दिलीप जाधव साहेब उपस्थित आहेत आणि स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत। त्यांचं सहर्ष स्वागत, त्यांचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल। मी रवींद्र भोईर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय दिलीप जाधव साहेबांना सन्मानित करावं। पाहू शकाल व्यासपीठावर आदरणीय दिलीप जाधव साहेबांना आपण सन्मानित करतोय। वडपे प्रीमियर लीग सीझन 3 ओमकार ग्रुप वडपे आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा, रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा आणि मान्यवरांची मांदियाळी। आदरणीय दिलीप जाधव साहेब क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत, स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि आज आपल्या या मंचाची शोभा वाढवत असताना त्यांचा हा यथोचित सन्मान व्यासपीठावर केला जात आहे। आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण व्यासपीठावर देऊयात राहुलला। 6 धावा देत असताना 2 गडी बाद केले राहुलनं। श्लोक 11 टीमच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललाय। सन्मान्य दिलीप जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ही आकर्षक ट्रॉफी दिली जात आहे। अभिनंदन राहुल, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील।